लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात झालेल्या पडझडीबाबत भाजपनं दिल्लीत चिंतन केलं। या बैठकीला राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित होते। यानंतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर भारतीय जनता पक्षात मोठ्या बदलांची तयारी सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांमध्येही बदल होणार आहेत। महाराष्ट्राबाबत काय ठरलंय, सर्वात जास्त बदल कोणत्या राज्यात होणार ते आपण आता पाहूयात। एनडीए सरकारचं काम सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये बदलाची तयारी सुरू झाली आहे। भाजपला संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार असून त्यासाठी बराच वेळ लागू शकतो। देशातील किमान अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घेणं बंधनकारक आहे आणि यासाठी 3 ते 6 महिने लागू शकतात। तोपर्यंत नड्डा हे पदावर राहू शकतात। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजप मागासवर्गीय नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतं अशी चर्चा आहे। भाजपमध्ये कोणते मोठे बदल होणार त्यावरही एक नजर टाकूयात। अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे आणि के लक्ष्मण यांची नावं आघाडीवर आहेत। विनोद तावडेंना अध्यक्ष करणं महाराष्ट्रात विधानसभेसाठी फायद्याचं आहे। मराठा समाजाची भाजपबाबत असलेली नाराजी दूर होण्यास मदत होऊ शकते। तर शिवराज सिंग चौहान, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, CR पाटील, मनोहरलाल खट्टर हे केंद्र सरकारमध्ये आधीच मंत्री आहेत। 24 राज्यांमध्येही मोठ्या बदलांची तयारी भाजपाकडून सुरू आहे। यूपीच्या पराभवासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदार ठरवलं जात असतानाच यूपीच्या भाजप संघटनेलाही जबाबदार ठरवलं जात आहे। देशभरातील 2 डझन राज्यांमध्ये संघटनेत फेरबदल होणार आहेत। काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय तर काही राज्यांमध्ये नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, दिल्लीसह 2 डझन राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जातील। भाजपच्या या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।